कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामाचे पवाडे पूर्ण वर्णिती पुराणे होणी कीर्तनी तोची ठेला आदिनाथा कंठी आगळा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोकी आगळे सार उत्तमा व उत्तम ब्रह्मकर्म नाम हेची एक तिन्ही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा उच्चारिता कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी सगुण निर्गुण तुझ म्हणती वेद तुका म्हणे भेद नामे नाही। या प्रस्तुत तिसऱ्या अभंगामध्ये चिंतनाच्या जगद्गुरु तुकाराम महाराज नामाच्या पवाड्या वर्णन करतायत। कोण? पुराण वर्णन करतायत। नामाची महती कोण वर्णन करतायत? ते पुराणे करतायत। आणि होणी कीर्तनी तोची ठेला तोच या कीर्तनामध्ये होऊन ठेलेला आहे। आणि हा आदिनाथा कंठी आगळा मंत्र आदिनाथ गुरु सकाळी सिद्धांचा त्या गुरुमंत्रातला हा मंत्र नाम मंत्र आहे। आणि आवडीचे स्तोत्र सदा घोकी आवडीनं जर हे स्तोत्र आहे। अनेक स्तोत्र आहेत सगळ्यांची स्तोत्र आहेत पण नामस्तोत्र हे सर्वश्रेष्ठ स्तोत्र आहे। या नामस्तोत्राचं सदा जर घोकंपट्टी केली तर हेच येतं अंगी तेज येतं त्या वाचेल म्हणून आगळे सार उत्तमा उत्तम हे आगळं सार आहे। कारण सार काय आहे तर भगवंताचं नाम आहे। सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून या त्रिशूळ पाणी जपत आहे वारंवार। आणि तिन्ही त्रिभुवनी गमन नारदा आणि ह्या नामाचा प्रचार तिन्ही त्रिभुवनी करताय। तिन्ही त्रिभुवनी गमन करणारे नारद हाती विना सदा नाममुखी हातात विना आहे गळ्यात विना हातात चिपळ्या आणि सतत नाम मुखामध्ये सतत नित्य नामाचं पारायण करणारे नारद महर्षी आहेत। ज्ञानाचं पारायण ज्ञानेश्वरीचं वाचन वर्षातनं 7 दिवस करता येईल पण नित्य पारायण आपल्या घरात मंदिरात नामाचं पारायण करावं म्हणजे नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी मोक्ष रिद्धी सिद्धी त्याची घरी। इंद्रायणीच्या काठी बसून जर हा नित्य पाठ केला नामाचा नामपाठ म्हणजे हरिपाठ हा जर नित्य जर सतत केला तर आपल्या घरी मोक्ष सिद्धी प्राप्त होते मोक्ष सिद्धी येते। नामाची मोक्ष सिद्धी आहे तिथं मोक्ष आहे सदामुखी नाम आणि शिवाय नित्य पारायण आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरात पारायण नित्य व्हावं तर दररोज दिवाबत्ती करून हरिपाठ 27 हरिपाठाचे अभंग दररोज गावेत। हे अभंग दररोज म्हणावेत हरिपाठ दररोज गावा नाथांचा गावा नामदेवरायांचा गावा तुकाराम महाराजांचे 12 अभंग गावेत। त्याने काय होतं तर घरामध्ये पारायण नित्य आणि हे जर नित्य पारायणच्या घरामध्ये चालतं त्या घरामध्ये तुका म्हणे तिथे सुखा काय काय तिथं संपूर्ण आहे रिद्धी सिद्धी घरात येतात म्हणजे काय कमी आहे। म्हणून या ठिकाणी कदाचित पैसा येणार नाही पैसा आलेला दिसतो पण रिद्धी सिद्धी आलेली दिसत नाहीत। पैसा दिसतो आलेला कमवलेला पैसा दिसतो पण रिद्धी सिद्धी आणलेली दिसते का? आलेली बायको नांदा आलेली घरात दिसते पण तिच्या पाळणारी लक्ष्मी दिसते का आपल्याला? तसंही नामाचं बळ आहे। नाम जिथं चालतं तिथं सर्व काय प्राप्त होत असतं। परिस्थिती मृत्यू 7 दिवसाचा आणि मृत्यू मुक्त परिस्थिती राजानं काय पारायण केलं हेच पारायण केलं ऐकलं फक्त मुक्त झाला वाचा उच्चारिता मुक्त झाला हे नामोच्चार करत असताना मुक्त झाला। आणि कोळ्याची कीर्ती वाढली घन कोळी आपल्याला प्रसिद्ध पुरा वाल्मिकी ऋषी वाटपाड्याचा वाल्या कोळी मुक्त झाला। कशातून मुक्त झाला? कीर्ती वाढली त्याची केले रामायण रामादी
या नामस्मरणाने रामनामाचा उच्चार करण्याने त्या पोळ्याची कीर्ती वाढली. किती वाढली? जगभर वाढली. आणि केलं काय? रामाच्या अगोदर रामायण तयार केलं. राम जन्माच्या अगोदर रामायण तयार. जसं मुलगा जन्माला याच्यात बारसं, असं कोणी केले का? आपण झाल्यानंतर बारसं करतो मुलगा, पण राम जन्माच्या अगोदरच रामायण कथित करून ठेवलं. आणि त्या कथित केलेल्या रामायणाप्रमाणे रामाला तसं वागावं लागलं, राहावं लागलं. सुखदुःखात रामाला राहावं लागलेलं आहे. मग तुमच्या आमच्या सारख्याने सुद्धा सुखदुःखात राहायला काय हरकत आहे? मी केवळ सुखातच राहिलो पाहिजे, मला दुःख नको असं म्हणून भागणार नाही. रामाचाच अवतार आपण आहे. आपण तरी कोणाचा अवतार आहे? रामाचाच, कृष्णाचा नाही. कृष्णाचा अवतार अजून घेणारा जन्मालाच यायचा आहे मनुष्यलोकी. का तर कृष्णाला अवतार का म्हटलं? जे जे कर्म केली त्यात गुंतून राहिला नाही ना. सर्व केलं पण सर्वातनं बाजूला राहिलं. जेवी जळात पद्मपत्र, पाण्यात अखंड फुलकमळ असतं पण भिजतं का? तसं कृष्ण अखंड कर्मात होता अवतार पूर्ण होईतोपर्यंत. पण अवतार पूर्ण होईतोपर्यंत कोणत्याच कर्मात अडकून राहिलेला नाही. आणि प्रभू रामचंद्र जन्माला आल्यापासून अंतिम टप्प्यापर्यंत सुखदुःखातून निघालाच नाही. शेवटपर्यंत सुखदुःखातच राहिला. कोण? प्रभू राम. आणि सगळ्यातून वेगळा निघून शेवटी स्वयंभू उभाची अशी विटेवर. शेवटी कटेवर हात ठेवले, विटेवर समपाय, नासाग्र दृष्टी करून आज मी तीपर्यंत विटेवर उभा आहे. का उभा आहे? आता मी कशातच नाही, फक्त उभा आहे तुमच्यापुढे. असं जर तुम्ही माझ्यासारखं राहिलात तर तुम्हाला संसार सुखाचा होईल. निर्गुण सगुण निर्गुण तुझं म्हणती वेद, तुका म्हणे भेद नामी नाही. अरे तुझ्या नामात भेद नाही, तुझ्या रूपात भेद नाही. सगुणही तूच, निर्गुणही तूच, नामही तूच, नामीही तूच आहेस. नाम नामी सगुण निर्गुणी तुझंच देवा रूप आहे. म्हणून नामाचे पवाडी वर्णिती पुराणे, होऊनी कीर्तनी तो चिठेला. तेच कीर्तनामध्ये रूप धारण करून देव उभा असतो. रामकृष्ण हरी. पुंडली